शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावं यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी जी आहे ती ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे। उद्या जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये महाएल्गार सभा बच्चू कडूंची होणार आहेत। साधारणतः आज 1:30 वाजता जर आपण पाहिलं तर बेलोऱ्यामधनं ट्रॅक्टर मोर्चा निघालेला होता। साधारणतः 12 तासाचा प्रवास करून जे आहे ते हा ट्रॅक्टर मोर्चा वर्धा जिल्ह्यातल्या सुकडीबाई या गावामध्ये पोहोचलेला आहे। रात्रीच्या आता जवळपास पाऊण वाजत आलेला आहे, 12:30 पाऊण वाजले। अशा वेळेस आता जेवण या ठिकाणी शेतकऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं आलेले संपूर्ण हे शेतकरी आहेत, प्रहारचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। कुठून आले काका मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालेले? चिंचोली काळेवरून चिंचोली काळे सोलापूर। कसा झाला आजचा प्रवास? पहिला दिवसाचा तुम्ही बच्चू कडूंच्या चांगला झाला प्रवास। आम्ही सोलापूरवरून आलोय। सोलापूर आम्ही नाशिकहून आलो। सोलापूरवरनं सकाळी 11 वाजता निघालो होतो, आत्ता इथं आलो आणि भाऊंनी जेवायला सांगितलं, जेवण करतोय। किती लोक आले तुम्ही सोलापूर? एक साधारण 700 ते 800 लोक आलेत। पण बघू शकतो बच्चू कडूंनी म्हटलं आहे की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आता नागपुरातून माघार नाही। कसं पाहताय संपूर्ण मोर्चाकडे? काम नाही सर, आता बस खूप झालं। सरकारनं एवढं रडवलं का विशेष नाही ठेवला। आता आज आमची इथं एकरी एक पोत्याचं सोयाबीन आहे। आता मला सांगा, निवडणुकीपूर्वी खूप मोठे आश्वासन दिले होते का आम्ही 7-12 कोरा करू। आज शेतकऱ्याला चिवत्या बनवत आहे हे सरकार, एवढं चिवत्या बनवत आहे का अक्षरशः आज आम्ही जे आलो अन्न हातात आहे आमच्या, खोटं नाही सांगत आम्ही तुम्हाला, इथून कर्जमाफी झाल्याशिवाय कदापि हटणार नाही मागं। आई शपथ सांगतो मी तुम्हाला। कशी मोर्चामध्ये राहायची, जेवणाची तुमची व्यवस्था? सगळं व्यवस्थित आहे, देवाच्या दैवानं बच्चूभाऊच्या आशीर्वादानं आमच्याजवळ आम्ही घरून सगळं घेऊन आलेलं आहे आणि इथून कर्जमाफी झाल्याशिवाय आणि आम्ही कुठंच जाणार नाही, हटणार नाही इथून। लोकांनी वर्गणी केलेली आहे, जेवणाची व्यवस्था गावागावात केली जाते, काय वाटतं? खरोखर आम्ही घरचे न सगळे ना आपल्या घरचे तांदूळ, गहू, डाळ, ज्वारी सगळं पैसे अदले सगळं किराणा वगैरे आम्ही वर्गणी करून आणलेलं आहे स्वतःच्या पैशाने। आणि एवढंच का डिझेलही सुद्धा आम्ही 400-400, 500-500 रुपये जमा करून एकेकाने सगळेनं 4-4, 5-5 हजाराचं डिझेल टाकलेलं आहे वर्गणी करून। संतप्त भावना शेतकऱ्यांच्या आहेत। रात्रीचे जवळपास 1 वाजत आले आणि अशा वेळेस जर आपण पाहिलं तर आपल्या शेतकरी दुसरीकडे आपण बघू शकतो इकडे बच्चू कडू दिसत आहेत, शेतकऱ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेत आहेत, कार्यकर्ते सोबत आहेत, राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते। भाऊ काय सांगणार, जवळपास 12 तासाचा प्रवास करून तुम्ही या ठिकाणी आज पोहोचलेले? खरं तर असं वाटलं थकवा येईन, पण शेतकऱ्यांचा प्रचंड उत्साहामुळं आम्हाला थकवा आला नाही। आणि आता इथलंही भाजी पोळी जेवतं आहे। आमच्या भोयर साहेबांना जेवणाची व्यवस्था केली, शिक्षक संघटनेचे विभागीय प्रमुख आहे। आणि मी घरची भाकरन बेसन आणलं आहे घरून, घरी वहिनीनं तयार केलं होतं, मग ते खातो। कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा केली गावागावामधनं। काही शेतकरी सांगतात आम्ही स्वतः तांदूळ, किराणा, भाजीपाला आणला, संपूर्ण या मोर्चामध्ये हातभार लागावा। त्यालाच आंदोलन म्हणतं ना, ही चळवळ झाली पाहिजे आणि चळवळ ही विचाराशिवाय होत नाही। आणि विचार आणि चळवळ एकत्र झाली का मग पैसा आणि याच्यामुळं कुठलंही आंदोलन थांबू शकत नाही। त्याची ही एक मोठी उपलब्धी आहे। एवढ्या अशा वेगवान अशा आणि डिजिटल काळामध्ये आमचा शेतकरी ट्रॅक्टरमध्ये बसून आला, स्वतः वर्ग करून आला, एवढा सगळा थकत तो पुन्हा आता उद्या अधिक चढणार आहे। म्हणजे शेतात जेवढं राबावं लागतं तेवढं आंदोलन करावं लागतं या देशामध्ये कष्ट करणाऱ्याला, हे दुर्दैव आहे। कशी व्यवस्था असते कार्यकर्त्यांची राहायची? आता मंदिरामध्ये मुक्काम आहे, तुम्ही कुठे राहत? मी मंदिरातच राहणार आहे, इथंच जेवलो, इथंच राहील। सकाळी फक्त आंघोळ गिंघोळ करायला बाहेर जाईल। काय सांगणार, उद्या सभा आहे, तर दुसरीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त नागपुरात, 500 पेक्षा अधिक पोलीस आहेत। 1 लाखही असले तरी आम्हाला कोणी अडवू शकणार नाही।
1 लाख पोलीस जरी असले तरी आम्हाला कोणी अडू शकणार नाही असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो बच्चू कडू कार्यकर्त्यांसमोर शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी जेवण घेत आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांनी जमा करून आणलेलं अन्नधान्य यातनं जे आहे ते जेवणाचं संपूर्ण कार्यकर्त्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी बनवलेलं होतं. उद्या जर आपण पाहिलं तर नागपुरात बच्चू कडूंचा मोर्चा जो आहे तो पोहोचणार आहे. मोर्चा किती दिवस चालणार हे सांगता येत नाही असं बच्चू कडूंनी यापूर्वी स्पष्ट केलं. त्यामुळं किती दिवस बच्चू कडूंचं कर्जमाफीसाठी आंदोलन चालणार आहेत हे आगामी काळामध्येच पाहायला मिळेल. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.